आपला गाजरचा हलवा तयार झालाय. लगेच ओळखले बघा. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. मी अक्षर असं मिळून तुमच्यासाठी एक नवीन लागतो. मित्रांनो, परी पण आली, सोनाली पण आली, मी पण आलो आणि परी तुम्हाला नमस्ते करून दाखवेल. कसं करतो परी? नमस्ते नमस्ते कर सगळ्यांना. हॅलो कर. हॅलो हॅलो काहीतरी तरी तांदळीच आहे. हॅलो करते हो. कर बघू. सगळ्यांना नमस्कार. हॅलो 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 करते. हा तर नमस्ते कर. नमस्ते कर. ठीक आहे. तर परीचा मामा आलाय. तर परीच्या मामासाठी सोनाली काहीतरी काय करणार आहे दाखवते. म्हणजे सांगणार नाहीस तुम्हाला, ती नंतर दाखवणार आहे काय करणार आहे. स्पेशल आहे थोडं आणि ते हिवाळ्यामध्ये करतात, थंडीच्या दिवसामध्ये जास्त करतात, बरोबर ना? बघूया ती काय करते. आणि मला पण आवडेल, सांगायला आवडणार होतं पण बोली नंतर सांगा. बोलतो ठीक आहे सांगतो. आता कुठे पळत आहे? तर हे सोनालीने मागवलेलं, कुठं मागवलेलं? मेशोवरून मागवलेलं. मेशो. तर हे मेशोवरून मागवलेलं भारी वाटतंय. कसं आवडलं? स्टिकर आहे. कमेंट मध्ये सांगा तुम्हाला आवडलं का नाही ते. आणि परी हॅलो कर सगळ्यांना. परीचा फेस कसा आहे? परीचा फेस कसा आहे? ए बाई, परीचा फेस कसा आहे? तीत कुठे? तीत तुझे इथे. परीचे तोंड कसे आहे? इथे परत एकदा. परीचे तोंड कसे आहे? दोघांची मस्ती चालू झाली. तर आता मी जातो. टाटा, मी जातो. हगी कर तुम्हाला. आता आपण जाऊया ना. झालं तुमचं प्रेम दोघं झालं असेल तर जाऊया. तर आता किचन मध्ये जाऊया आणि जे काय करायचं ते दाखवूया. चला जाऊया. टाटा कर. झाली तयारी सोनाली? भारी दिसतेस का आज? हो. काय करतेस? ड्रायफ्रूट बारीक कर. माझ्यासाठी? नाही, मग आज काहीतरी वेगळी डिश. म्हणजे काय? हिवाळ्यात स्पेशल काय पण ते तरी सांग. हिवाळ्यात काय होतं बाजारात जास्त? हिवाळ्यात आता थंडी असते हिवाळ्यात. तर हिवाळ्यामध्ये सगळ्यांना थंडी असते म्हणून थोडंसं गरम खातात. जास्त करून चिकन सूपवर जास्त ताव असतो हिवाळ्यात, तर मला असं वाटतं. जाऊ मग खावा. तू सांग काय करतेस? आज आपण करणार आहोत ते गाजर पण दिसतात का? गाजराचा हलवा. अरे बाप रे, सांगितलंच नाही ते. असंच ते. काय असंच ते? असंच म्हणजे हिवाळ्यात गाजरचा हलवा खायचा असतो का? गाजर भरपूर येतात ना मार्केटमध्ये हिवाळ्यात. हा, गाजराचा हलवा खायचा. म्हणजे स्वस्त भेटलं गाजर. काय बोलते? कितीला भेटला? 20 रुपये अर्धा किलो. 20 रुपये अर्धा किलो. मग लगेच तू घेऊन टाकलास? मला सर्व काल भाजी स्वस्त भेटली. लसूण 70 रुपये पाव किलो भेटली. परत काय आलं भेटलं 30 रुपये अर्धा किलो. बापरे. आणि गाजर 20 रुपये अर्धा किलो. मग हे पण काल विकत घेऊन आलीस का अगोदरच होते तुझ्याकडे? अगोदर होते. ओके. मग याठी काय काय साहित्य घेणार गाजरच्या हलव्यासाठी? काय जास्त फार नसतात. हा, फक्त गाजर, हा, दूध, हा, वेलची पूड करून ठेवलेली आहे मी. ओके. आणि आपला ड्रायफ्रूट आणि साखर आणि काजू नाही, जरा ऍडजस्ट करू होया. अरे बापरे, मला वाटलं एवढा तू सगळं केले असतं. काजू बोलू दिसत नाही. काजू कुठे आहेत? काजू नाही होते ना आपल्याकडे. संपवले खाऊन तुम्ही. हा, पॅकेट होता ना ग पूर्ण. पॅकेट होता आईने आणलेला. काय तू सोनाली, लपून ठेवायचं ना कुठेतरी. कुठून? कपाटात लपव मी. जसे भेटले तसे संपून टाकले. बरीच काय चालले खाली बसून काम ओढायचे. बरी हे का कसं करतात मला पण शिकव ना, दाखव जरा कसं करतात हे. नाही येत? काहीतरी बोलते ती कोय 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 करून. तर सोनाली आता गाजर कापते. गाजर अशी जाड होई पण माका तशी भेटाक नाही. भरपूर शोधलंय पण भेटाकच नाही, म्हणून ही जी भेटली ती घेतलंय. ओके. लाल लाल मस्त. बर. माझ्या आईच्या गाडीवर पण इले असतली.
तेव्हा लांब पडलं असतं म्हणजे झाले नसते घेऊन आलो असतो मी पण टाइम लागला असता म्हणजे आज आता ही गाजर मी सकाळी चांगल्या पाण्यात स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. ओके. आणि इल्लं तेव्हा एक काम करायचं काय एवढं सांगू नको मला बाकी मी तुला काही करू देऊ शकतो. आणि ही किसून आणायचा. ललितला सांग ना. नको तुम्ही बरं बरं किसूया. त्यात काय आहे किती टाइम लागणार आहे. जावा जावा. बरं जातो हा. परत घ्यावा घ्यावा हा आणि किसून आणून द्यावा. बाबा बघा लग्न केल्यावर असं असतं. जावा. टाटा बाय बाय बाय. काय चाललंय तुझं आंघोळ गेली स्वतः. परी उठ उठ. परीचा मामा गायब. कुठे आहे. बरं बरं. तर सोनाली ह्या साईडला किसते गाजर आणि मी ह्या साईडला किसतोय. आता हे अर्धाच झाला किसून हात दुखायला पण लागले. सवय नसल्या कारणाने. हा गाजर चालू आवडता ना. होय होय. थोडे कष्ट पण करू होय. होय. तुला नाही आवडत. आवडता ना आवडत काय. माझं जास्त झालंय याविषयी असं मला वाटतं. कोणी जाणे माझं जास्त. बघा तुम्ही सांगा कोणाचं जास्त. माझं जास्त. गप बसू. किस पटकन. तुम्ही पण बसा. होय होय. तर आता हे कढई मस्त तापली. हा आता याच्यामध्ये तूप गावठी आपला तूप. हा गावठी आहे. बर अर्धाच कापला ना ग. अर्धाच झालं ना आपल्याला. आपण चिरतच बसलोय. सॉरी किसत बसलोय. आणि हा दोघांनी मिळून एवढा झाला. एवढाच झाला. मला वाटलं जास्त होईल सोनाली. अर्धा किलो झालेला. मध्ये मध्ये ना सोनाली आमची मालवणी विसरते असं मला वाटतं. माझ्या सपोर्टला कोण मालवणी बोलत नाही तर कसा बोलताय. तुम्ही जर मालवणी बोललास मी पण बोलेन कंटिन्यू करेन. एकटाच गडबडा. माझी अर्धी मराठी अर्धी असं होईल मग. तुला चालेल का. आता आपण ना या तुपामध्ये गाजरचा हलवा मस्त. दत्त जयंती आली ना सोनाली. बघ ना बाहेर गाणी बिनी चालू आहे दत्त जयंतीच्या. तुमचा काय विचार आहे. माझा विचार आहे गावी जायचंय. मग मुद्द्याशीर बोला ना. फिरान 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 काय बोलतात. मग जाऊ ना गावी मी दत्त जयंतीला. जावा. एकटाच आपला फटकन जाऊन. उत्सव असतो ना मोठा दत्त जयंतीचा. मग बॅग भरू तुमची. भर लवकर. तू गेलीस कधी. मग चल माझ्या बरोबर. कारण शनिवार पण आलाय. मेन म्हणजे शनिवार रविवार असतात. एक तर तिकीट नाही. परत घेऊन असं पटकन भटकन नाही. अगं हो ते तर झालं पण शनिवार आलाय ना. तर आमचा कसा पण दत्त जयंती सगळे जाणारे असतले ना. होय. तर आमचा कसा गर्दी तर असतलीच. जे आमचे दत्त जयंती जाणारे असतात त्यांना असं शनिवार झालाय म्हणजे शुक्रवारी काम करून रात्रीच्या गाडीत बसायचा आणि परत मग रविवारी बसायचा आणि सेकंड शिफ्टला सोमवारी हजर कामावर. काय म्हणतेस. म्हणजे जास्त सुट्टी पण नाही आणि काय नाही. पटकन जाऊन झटकन आलो कामावर. कसं वाटतं तुला माझा प्लॅन. एकदम छान. कसं काय विचार करू शकता ना. हो ना. अगं मस्त भारी विचार करतात. अगं आम्ही रिझर्वेशन मध्ये कधी जास्त गेलोच नाही. आम्ही गेलोय ते गर्दीमध्ये. ते पण उभा राहून गेलोय नेहमी. रत्नागिरीपर्यंत उभाच राहून गेलेलो आहे. मी सवय झालेली होती आम्हाला. आता तसं नाही ना. जग बदलत चालला. हो पण तुला नेतच नाही ना म्हणून गर्दी आहे म्हणून. एकटा जाऊन झटकन आलो. तुळशीला लंगत गेलो ना. पण मग काय झालं गावी रिक्स उचललो ना. काय जनरल मधून. हो पण स्वामींच्या कृपेने जागा भेटली का बरा. हो उचललेलो. अगं तुला भेटली जागा. आम्ही उभीच होतो रत्नागिरी पर्यंत. तुला पण तशी उभी राहायची सवय असताना. तू बोलायला ऐकणार नाही का. तर मस्त लाल लाल गाजर. ते पण थंडीमध्ये गाजरचा हलवा. हा हा. कर लवकर तोंडाला पाणी सुटत चाललंय. आमचं
माझं गिफ्ट इला. सोनाली काकींना मी बघितलं सकाळी मॉर्निंग वॉकला गेलेल्या. किती वाजता की आम्ही 6ला जातो. 6ला गेलेल्या. मी कामावर नाही तेव्हा मी तुमच्या समोर आलेलो. तू काय गाडी असेल. मी सांगितलं सोनालीला काकी आणि त्या काकी चाललेल्या बघ तू पण जा त्यांच्या बरोबर सकाळी. आणि ही कोणाला म्हणा परीला झोपलेली असते ना. ते सांभाळती. उठत नाही लवकर. तू येतोस तेव्हा. अहो मी विक्रोळीवरून आलेलो नाईट करून. तू नाईटला गेली. हा म्हणजे डेमला गेला रस्ता. नाही नाही. बाबू हिला कुठे नेलेला. अरे खाली नेली रेशन दुकान बघायला. मागे लागली तुमच्या. मग दीदी धावत धावत परी चप्पल घाल. तर आता सोनालीने मस्तपैकी गाजर भाजून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये मी दूध. ओके. किती लिटर घेतलेलं आज दूध. अर्धा लिटर दूध घेतला. बरं. थोडं पाणी मिक्स केलं. थोडस. हा बरं बरं. जरा शिजायला हवं ना. काय गाजर शिजायला हवं ना चांगला. बरं. काय बोलतेस. साखर. हा खवा पण टाकतात. ओके. आपल्या इकडे खवा नाही तर साखर पण टाकू शकतो ना. टाकतात. खवा चांगला टाकलेला. हा किती गोड नुसार चवीनुसार. माका गोड जास्त लागतात. बरोबर. ज्याला जितके गोड आहे तितकी साखर टाकायची. बरं. कलर चांगला आलाय. हं? कलर भारी आलाय. हो तुपाचा पुरा तर उतरलाय बघा. आणि मेन म्हणजे घरचं तूप आहे ना. घरचं तूप आहे त्यामुळे अजून चविष्ट. आम्ही सगळा परीचा ढापून करतो. काय बोलली. परीचा ढापतो सगळा. परीचे ड्रायफ्रूट त्याच्यानंतर परीचा तूप पप्पानी पाठवून देतात तूप परीसाठी. हा तर आम्ही याच्यात थोडा धापला. आणि नारळ मस्त मोठा झालाय का. छान ना. हा पप्पा घेऊन जाणार होते ते विसरले. बरं. आता येतील तेव्हा घेऊन जातील. बरं बरं. बघा आम्ही एक माळ लावल त्याला आता. आता याच्यामध्ये काय वेलची पूड. हा वेलची ना. वेलची किती घेतलेलीस वेलची. मी पावडर करून ठेवून देते वेलची पूडची. बरं. म्हणजे ना ऐन टायमाला ना घाई नाही होत आपली. बरं बरं. पावडर असली कशी पटकन टाकायला येते ना. हा ड्रायफ्रूट पण मी ह्याच्यातच टाकते. बरं. म्हणजे हे शिजायला ठेवून देते मग झाकण मारून. चालेल. ओके ओके डन. ओके. मग तयार होईल ना थोड्या 2 मिनिटात आता अजून. हा आता शिजायला ठेवून द्यायचं आहे ना. बरं. तर आता बऱ्यापैकी आपला गाजरचा हलवा शिजलेला आहे आणि थोडंसं आठवते. अजून थोडं आठवायचे का. सुका म्हणजे- खरखरीत व्हायला पाहिजे. ओके. अजून थोडा वेळ लागेल आणि मग तयार होईल गाजरचा हलवा. विंटर स्पेशल. बरोबर ना. हो. हा कोणी घेतला वरटते. नाही वरच नाही. आता जे जण समजा आपली माणसं आहेत चांगली हा नेल्याला कोणी घेतलं न्यायला कोणी नाही इथं कोण नाही आहेत. आजी आहेत. आजी बघतात आजी बघतात सांभाळतात आजी. आजी म्हणतोय हा. ते काय ती शाळी बघेल पानं खायची तिकडे कोणी दिली वाटत. हा. आम्ही दोघी बसले तिने पानं आणून ना आजीलाच दिली. मला नाही दिली तू मला दिली. त्या नेमकी कशी माहिती आहे हिला द्यायची म्हणून. बरोबर. आणि मी इथं बसली तुला माहिती मी बसलेली ती. तुम्हाला नाही दिली तिने. आजीला पानं दिली आणून. आजीला देत पण आजी 2 बसलेल्या होत्या. होय. आता कोणत्या पण आजीला देऊ शकते ना. लहान बरोबर. आजीला काय नाही त्या आजीलाच देणार. ती बरोबर आहे आजी. त्या आजी आहे ना दररोज बघत असतात ना तिला आणि ती बाहेर आली का आजी आजी करत बसणार. इकडे इकडे गेली दरीचा उघडा असतो. हा, हा. बरं. हो. आजी कशात बरे का आता. तुमची मैत्रीण येते उद्या उद्या रात्री. आजीची मैत्रीण आहे खास. आजी आजी हा
एकदा आलती का आधी येऊन गेली काय ग तू गाजरचा हलवा पहिल्यांदा बनवतेस का अगोदर पण बनवून झालीस? नाही बनवलेला. मग हे कसं काय आलं बनवता? असं बघितलेला होता. बरं अगं मी इथे बोलतोय तुझ्याशी, तू काय ती माझ्याकडे पाठ करून उभी आहेस? इश्श, मला लाज वाटते तुमच्याकडे. का ग काय झालं? काय झालं काय नाही. सांगशील? काय नाही. अरे मी काहीतरी तुझ्याशी बोलत होतो. काय? हा तर ते सगळ्यांना आपण विचारूया का डेली ब्लॉग चालू करू का? Finally आपला गाजरचा हलवा तयार झालाय आणि भारी दिसतो कलर पण. तर हा आहे सोनालीचा भाऊ म्हणजे परीचा मामा. त्याला आता जेव्हा गाजर झाला त्याला विचारूया कसं झालंय ते. छान झालंय. नक्की का? हो हो बरं बरं ठीक आहे. काय मग बरं आहे ना? हो बरं आहे. अरे 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 ओळखले ना अरे हे बाबा हे सोनू ओळखले ओळखले ना बाबा? होय पणजी ना तू? हो लगेच ओळखले ना बघा. अरे ठणठणीत काय बोलते? अवतार आहे हा असा गावची माणसं. हा हा हा. कसा झाला प्रवास? मस्त हा गाड्यांना मग गर्दी. कसं वाटतंय मुंबईत येऊन? मुंबई का बरं होता हा पण गावची ती सवय आहे ना हा आता झाली आहे. बरोबर. पुरी जागा बस. बऱ्याच दिवसांनी आलीस ना? हो बऱ्याच दिवसांनी आली. तर मित्रांनो माझं ना नेहमीच झालेलं आहे शेवटच्या काही घ्यायला नेहमीच विसरलो. तर आता बोलू आज सकाळी घेऊया. तर पप्पा आणि आजी आले मँगो एक्सप्रेसने आले. पप्पा आज संध्याकाळी जातील, आजी राहील काही दिवस. तर मित्रांनो भारी झालेला सोनालीच्या हातचा गाजरचा हलवा भारी केलेला तिने आणि सगळ्यांनी खाल्ला मस्त. सगळ्यांना आवडला म्हणजे मला पण आवडला, मलाच खायचा होता ॲक्च्युली. तर तुम्हाला कसा वाटला गाजरचा हलवा ते नक्की कमेंटमध्ये सांगा. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तो बनत राहता बघा. टेक केअर. बाय बाय.